विठोली येथे घाणीचे साम्राज्य, सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष। मानोरा तालुक्यातील विठोली हे गाव काही अनोळखे गाव नसून या गावाची प्रचिती फार मोठी आहे। हे ऐतिहासिक गाव पण म्हटले जाते, काही वाव नाही, कारण येथे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक याच गावात त्यांनी शिक्षण घेतले। तर दुसरे असे की याच गावात हेमाडपंथी शिवपार्वती हे असे एकमेव देवस्थान आहे। परंतु या गावाची अवस्था पाहिली असता असे वाटत नाही। ह्या गावाला आदर्श गाव म्हणून सुद्धा बक्षीस प्राप्त झाले आहे, तरी सुद्धा या गावाची दुरावस्था पाहावयास मिळते। सरपंच व ग्रामसचिव यांच्या संगनमताने संपूर्ण गावाकडे राजकारण केले जात आहे। पोलीस पाटील सुनील लोखंडे यांच्या घरासमोर संपूर्ण पाण्याचा डबका साचला आहे। रस्त्यांनी जाणे येणे करणे मुश्किल झाले आहे। तर अरविंद म्हात्रे यांच्या घरामागील गल्लीमध्ये सुद्धा घाणीचे साम्राज्य दिसून येते। येथे सांडपाणी रस्त्यावर असल्याने ज्यांना सांडपाण्याकरिता विल्हेवाट लावावी, जेणेकरून गावात घाणीचे साम्राज्य राहणार नाही, ही समस्या कित्येक वर्षापासून आहे। तर आमदार राजेंद्र पाटणी यांनी रस्त्याचे भूमिपूजन व रस्ता मंजुरीत आणून दिला, परंतु आतापर्यंत अरविंद म्हात्रे ते उईके यांच्या घरापर्यंत तर बसस्टँडवरून हॉस्टेलपर्यंत हे 2 रस्ते मंजुरीत असून सुद्धा काम का सुरू झाले नाही। ह्या रस्त्याने पावसाळ्यात जाणे येणे मोठे कठीण होत असते। सरपंचांना वेळोवेळी याची कल्पना देऊन सुद्धा लक्ष घालून काम करीत नाही। तर ग्रामसेविका आडे मॅडम तर गावात चेहरा सुद्धा दाखवित नाही। ग्रामपंचायतला केव्हा येतात व केव्हा नाही हे कळत नाही। असा सूर विठोली गावात निघत आहे। या समस्यांचे निराकरण आपण लवकरात लवकर करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। गजानन पंडितकर, महाराष्ट्र पब्लिक न्यूज, मानोरा प्रतिनिधी।